नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी ही म्हणत असते की खरंच आज खूप मोठा चमत्कार झाल्यासारखं वाटलं ना. म्हणजे आज अगदी विलक्षण आनंद झाला. दत्तांच्या पादुका तर घरात आल्या, पण त्या पादुका घेऊन भूमी आल्या, याचा खूप मोठा आनंद झाला. खरंच खूप बरं वाटलं मला की आज भूमी स्वतः या पादुका घेऊन आली. आता ना घरातलं सगळं वातावरण निवळेल बघ, सगळं काही व्यवस्थित होईल. आता घरात भूमी आली ना तर सगळं काही व्यवस्थित होईल असंच वाटतंय मला, असं आजी आता म्हणत असते. आणि हे सगळं जेव्हा आजी बोलते तेव्हा रागिणीचा चेहरा मात्र अगदी पडलेला असतो. आणि त्यानंतर मग रागिणीला आठवतं ते भूमीचं बोलणं. भूमी म्हणालेली असते की आता मी आत्या घरी आलेली आहे, त्याचबरोबर या पादुकांबरोबर मी देखील आता महाजनांच्या घरी कायमची राहायला आलेली आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही भूमीचं कधी न पाहिलेलं रूप बघाल. कधी या भूमीला असं पाहिलं नव्हतं, तेव्हा तुम्ही असं तिला बघाल, असं सगळं आता तिला आठवत असतं. आणि त्यामुळे तिचा चेहरा अगदी पडलेला असतो. भूमी पुढे काय काय करणार आहे याची तिला आता भीती वाटत असते. परंतु ती आजीला खोटं खोटं बोलून दाखवत असते की हो ना, खरंच खूप छान वाटतंय सगळं, असं ती मुद्दामच बोलून दाखवत असते. त्यानंतर आता इथे तेवढ्यातच भूमी येते आणि भूमी म्हणते की चला, सगळ्या जणांसाठी मी फराळ घेऊन आली आहे, चला फराळ घेऊन घ्या, असं म्हणून आता ती प्रेमाने अगदी बोलत असते. आणि मग भूमी असं बोलते ते पाहून आता अभिजित आणि रागिनी धक्क्यात जातात. आता अभिजित म्हणतो की भूमी, हे सगळं काय सुरू आहे तुझं? हे नाश्ता वगैरे प्लेट तू का सगळं घेऊन आली आहेस? तेव्हा मग आता ती म्हणते की मी का घेऊन आली म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा मग आता तो म्हणतो की तसं नाही, तू या घरात आलीस पादुका घेऊन तोपर्यंत ठीक आहे, आणि तू आता हा नाश्ता पण घेऊन आली आहेस. खरं तर मला तेव्हाच तुला बोलायचं होतं, परंतु तिथे गोखले गुरुजी होते म्हणून आम्हाला कोणालाच काही असं बोलावंसं वाटलं नाही. त्यांच्यासमोर काय बोलणार म्हणा. परंतु आता आता मात्र बोलावं लागतंय की भूमी, हे सगळं तुझं काय चालवलंयस तू? अगं, तू या घरामध्ये घर सोडून स्वतःच्या मनाने गेलीस, घटस्फोटाची नोटीस देऊन गेलीस त्या दिवशी, आणि आता आता पुन्हा आली आहेस ती अशी. का आली आहेस तू? तेव्हा ती म्हणते की मी का आली आहे, मी आली आहे म्हणजे घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे हे ठीक आहे, परंतु या घरामध्ये अजूनही माझा घटस्फोट झालेला नाही आहे. आकाशचा आणि माझा अजून घटस्फोट होणं बाकी आहे, त्याला 6 महिने आहेत. म्हणूनच मी या घरामध्ये आली आहे. आणि या घरामध्ये मी येण्याचं कारण म्हणजे दत्त जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने मी इथे पुन्हा आली आहे. आणि तसंही अजून डिवोर्स होणं बाकीच आहे ना, म्हणूनच तर मग मी हे सगळं केलं आणि अशी घरात आली आहे. खरं तर मला इथे आली आहे ते फक्त आकाशसाठी आली आहे आणि बाळासाठी आली. आणि का कोण जाणे, उद्या जाऊन आकाशच्या मनामध्ये काहीतरी वेगळं भरवण्याचा निर्णय होऊच शकतो ना. आणि कसं आहे, इथे मी नाही आहे म्हटल्यावर आकाशला फितवण्याची फितुरीगिरी तर चालूच असू शकते. म्हणूनच मी हे सगळं केलं आणि मी ते अशा प्रकारे आले कारण मला माहीत होतं की आकाशला हे सगळं केलं जाऊ शकतं. माझ्या मागे आकाशचे कान भरले जाऊ शकतात याची मला पूर्णपणे खात्री होती. म्हणूनच मी इकडे आली आहे, असं भूमी ही अगदी बोलून दाखवत असते. आणि ते जेव्हा भूमी बोलते तेव्हा मात्र रागिनीला आणि अभिजित आणि पौर्णिमाला तिच्या या बोलण्याचा, आता स्पष्ट बोलण्याचा अगदी धक्काच बसलेला असतो. भूमी म्हणते की मला हे सगळं माहीत आहे, म्हणूनच मी इतका सगळा निर्णय घेतला होता, कारण मला पुन्हा काही वाद नको होते माझ्यामध्ये आणि आकाशमध्ये. म्हणूनच त्याचे कोणी कान भरणार, त्याला फितवणार त्याच्या अगोदरच मी हा सगळं करून मोकळी होणार आहे. आणि एक म्हणजे पौर्णिमा, मी तुला म्हणाले होते ना की धक्का नंबर 2 तुला बाहेर बघायला मिळणार आहे. म्हणूनच आता धक्का नंबर 2, प्रशांत ये आतमध्ये ये, असं म्हणून ती प्रशांतला आता आतमध्ये यायला सांगते. त्याचबरोबर आता प्रशांत आत येतो, त्याच्याबरोबर आता बॅग देखील असते. आता ती बॅग पाहिल्यानंतर त्याला मोठा धक्का बसतो. आणि बॅग पाहिल्यावर अभिजित म्हणतो की हे काय इथे सगळं? तेव्हा प्रशांत ती बॅग घेतो आणि तो येत असतो. आणि भूमीची ती बॅग पाहिल्यावर कोणाला काहीच कळत नसतं की नेमकं काय चालू आहे ते. आता आकाशलाही ती बॅग बघून काहीच अंदाज लागत नाही. रागिनी मात्र घाबरते. रागिनी म्हणते की हे काय, हिची बॅग हा प्रशांत इथे घेऊन आला, याचा अर्थ ही बया इथे कायमची राहायला आली आहे की काय, असा विचार आता तिच्या मनामध्ये येऊ लागतो. त्यानंतर आता प्रशांतला रागिनी म्हणते की अरे हा इथे कसा काय? तेव्हा भूमी म्हणते की अगं, लक्षात आहे ना तुझ्या पौर्णिमा, धक्का नंबर 2 मी तुला सांगितलं होतं ना, आता तो तुला बघायला मिळणार आहे, चल. आणि मग आता भूमी म्हणते की प्रशांत, अरे प्रशांत ये आतमध्ये ये. तेव्हा मग आता प्रशांत हसत हसतच आतमध्ये येतो. आणि मग भूमी म्हणते की ये ना, अरे असं बाहेर कशासाठी उभा आहेस, ये ना आतमध्ये, असं म्हणून ती आनंदाने त्याला आतमध्ये यायला सांगते. त्याच वेळेला आता इथे अभिजित म्हणतो की 1 मिनिट भूमी, ही तुझी बॅग इथे काय करत आहे? तू प्रशांतला तुझी बॅग इथे घेऊन यायला का सांगितलंयस? मला काही कळत नाहीये, म्हणजे तू ही बॅग आणून इथे काय सिद्ध करू पाहतेस? तेव्हा मग भूमी म्हणते की सिद्ध काय करायचे अभिजित? ओहो, मी इथे माझी बॅग घेऊन आली आहे
याचा अर्थ मी इथे कायमची राहण्यासाठी आली आहे ना, म्हणूनच तर मग मी माझी इथे बॅग घेऊन आली. जशी बाहेर पडली तेव्हा बॅग घेऊन गेली ना, तशीच मी आता देखील माझी बॅग घेऊनच इथे घरामध्ये आली आहे. अरे तुम्हाला कळलं नाही का, आता मी सांगते, असं म्हणून आता भूमी हसत असते आणि एक वेगळंच रूप भूमी सगळ्यांसमोर दाखवत असते. आता तिचं ते रूप पाहिल्यानंतर सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो. आकाशला तर कळतच नसतं की भूमीचं नेमकं काय सुरू आहे. नंतर भूमी म्हणते की प्रशांत, अरे ये ये, चल ही बॅग आपण आतमध्ये ठेवूया, तू इथे असा बाहेर उभा नको राहूस, चल ही घेऊन ये बॅग माझी आतमध्ये, असं म्हणून ती आता तिची बॅग ही आतमध्ये आणायला सांगत असते. त्याच वेळेला इथे आता भूमी म्हणते की सगळ्यांसमोर आता मी हे सांगते की मी आता इथे कायमची राहायला आली आहे, असं म्हणून आता सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. भूमी म्हणते की आता मला इथे येणं जास्त गरजेचं वाटलं, म्हणूनच मी इथे आले. आणि कसं आहे ना, ही वेळ होती असं मला वाटलं म्हणून मी इथे आले, बाकी काही नाही. आता अभिजितला मात्र हे पटलेलं नसतं. अभिजित तिच्याकडे अगदी आश्चर्यानेच बघत राहिलेला असतो. आणि मग त्यानंतर भूमी म्हणते की काय झालंय, अहो रागिनी आत्ता, तुमचा चेहरा असा का पडलाय. तेव्हा मग आता रागिनी अशी हसतच म्हणते की छे, कुठे काय. त्याच वेळेला भूमी म्हणते की नाही, ठीक आहे, कसं आहे ना, काही झालं तरीही इथे राहणं मला योग्यतेचे वाटलं. आता तुम्हाला प्रश्न पडतच असेल की मी इथे अचानक म्हणजे ते घटस्फोटाची नोटीस देऊन इथे कशी काय राहायला आले. परंतु एक गोष्ट निश्चितच आहे ना, की जोपर्यंत घटस्फोट होत नाही तोपर्यंत कायद्याने माझ्याजवळ 6 महिने आहेत आणि त्या 6 महिन्यामध्ये मला माझ्या आणि बाळाचा वेळ हा त्याच्या बाबांबरोबर घालवावासा वाटला. म्हणूनच मी हा निर्णय घेतला की येत्या 6 महिन्यामध्ये मी आकाशबरोबर राहावं आणि हाच माझा निर्णय झाला. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की परंतु काय ना, मी कोणाला काही सांगितलं नाही, मी इथे डायरेक्ट निघून आले, कारण मला माहिती आहे की हे माझ्या नवऱ्याचं आकाश महाजनचं घर आहे आणि त्याच्यामुळे इथे येऊन मी विचारायला कशाला हवंय. म्हणूनच मी इथे न विचारताच आले, कारण हे माझंच घर आहे अजूनही, मी असं मानते, असं भूमी आता बोलून दाखवते. त्यावर आजी किंवा आकाश असा कोणाचाच काही आक्षेप नसतो, मात्र राग असतो तो पौर्णिमा, अभिजित आणि रागिनीला. रागिनीला आता भूमीचं ते बोलणं आवडत नसतं. पौर्णिमालाही तिच्या त्या बोलण्याचा खूप राग येत असतो. त्याच वेळेला आता इथे भूमीला हे सगळं होताना पाहून अभिजितचा मात्र आता खूपच राग आणि तळतळाट होत असतो. काय करावं हे त्याला काहीच कळत नाही. आता पौर्णिमाला तो खुणावतो की बोल काहीतरी. पौर्णिमा म्हणते की हे बघ भूमिताई, हे काही घर म्हणजे धर्मशाळा नव्हे की तू इथे येशील, इथे जाशील, मनाला वाटलं तेव्हा येशील, मनाला वाटलं तेव्हा जाशील. तुला आकाश भाऊजींच्या फिलिंग्सची काही किंमत आहे की नाही. अगं तू त्यांच्या फिलिंग्सची किती खेळशील, त्याला काहीतरी लिमिट आहे की नाही, असं म्हणून ती तिला आता ओरडत असते. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की अगं ही धर्मशाळा नाहीच आहे, माहिती आहे मला, हे घरच आहे हे देखील मला माहिती आहे, आणि हे घर कोणाचं आहे हे देखील मला माहिती आहे, म्हणूनच मी इथे राहायला आली आहे ना. तेव्हा मग आता पौर्णिमा म्हणते की नाही, हे बघ अजिबात असं करायचं नाही. भूमिताई तू इथे राहू शकत नाही, तुला इथे राहण्याची परमिशनच नाहीये. मोठ्या तोराने इथून निघून गेली होतीस ना की मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही, तर मग मग पुन्हा इथे कशाला आली आहेस तू या घरामध्ये. तेव्हा आता आजीला मात्र पौर्णिमाचं हे बोलणं आवडत नाही. आजी म्हणते की पौर्णिमा, अगं काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा मग आता आजीला भूमी म्हणते की कसं आहे ना पौर्णिमा, मी इथे आली आहे ती फक्त माझ्या आकाशच्या भावनांचा विचार करून आली आहे. त्याच्या भावनांशी खेळायला मला अजिबात कधी आवडलं नव्हतं ना आवडणार आहे. परंतु आकाश हा माझ्यावर खूप प्रेम करतो हे मला नक्कीच माहिती आहे. आणि आकाशचं आणि बाबांचं म्हणजेच माझं आणि आकाशचं बॉन्डिंग तेवढं आहे आणि बाळालाही तेवढा सहवास मिळावा आकाशबरोबर आणि माझ्याबरोबर, म्हणूनच मी इथे 6 महिने आली आहे. आकाशच्या भावनांचा विचार तर मला आहे आणि घटस्फोट झालाय आणि घटस्फोट होणार आहे याचा आकाशला मनोमन खूप त्रास होत असेल, तो त्याचा खूप विचार करत असेल ह्याची मला खात्री होती. म्हणूनच मी आकाशला तेवढंच समजवू शकेन, तेवढाच त्याला धीर देऊ शकेल, म्हणून मी इथे 6 महिने राहण्यासाठी आली आहे. आणि पुढे म्हणाल तर कुणास ठाऊक आकाशचं मन भरण्याचा प्रयत्न कोणीतरी करू शकतं, आकाशचे कान भरण्याचा प्रयत्न कोणाचा तरी होऊ शकतो ना. म्हणूनच मग मी इथे आले, जेणेकरून आकाशबरोबर काही चुकीचं घडू नये, त्याला कोणीही त्रास देऊ नये. तेव्हा अभिजित आता ओरडतो आणि म्हणतो की आकाश, अरे हे सगळं काय सुरू आहे, तू समजाव ना हिला. अरे हे सगळं ही काय करते, मला खरंच काही कळत नाहीये. म्हणजे इतकं सगळं हे असं बोलणं तुला चालतंय का. तेव्हा मग आता भूमी म्हणते की कशाबद्दल काय बोलताय, आकाश तुला काही आवडणार नाही का मी इथे राहिले तर. त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की बस कर तुझी नाटकं, चल इथून बाहेर निघ, असं म्हणून ती भूमीला घराबाहेर काढत असते. तेवढ्यातच आता पौर्णिमाला भूमी तिचं खरं रूप पुन्हा दाखवते आणि तिचा हात मुरगळते आणि म्हणते की काय पौर्णिमा, 1 मिनिट थांब. आणि आकाश, आता तू मला सांग की तुला या घरामध्ये मी राहिलेली चालणार आहे की नाही.
आता पौर्णिमाचं अशा प्रकारे जेव्हा ती हात मुरगळते तेव्हा मात्र रागिनी आणि अभिजित बघतच राहतात. कोणालाच काही बोलता येत नसतं. आता भूमीने असं केलं म्हटल्यावर आकाशला ती बोलते की बघ आकाश, तुझ्यावर आहे निर्णय सारा. खरं तर तुला हे काय करायचे ते तू ठरव. तुला या घरात मी राहू द्यायचे तर मी इथे राहते बाबा, नाहीतर मी जाते, असं भूमी आता तिला बोलून दाखवते आणि आकाशला म्हणते की तुझ्यावर आहे निर्णय. ठीक आहे, तुला जर नसेल राहू द्यायचं म्हणजे बाळाचा आणि माझा सहवास जर तुला नको असेल तर ठीक आहे, मी काय बाबा इथून जाते, असं म्हणून आता भूमी ही पौर्णिमाचा हात पिरगळलेला सोडून देते आणि म्हणते की प्रशांत चल, माझी बॅग घे, आपण इथून जाऊया. आकाशला कदाचित मी इथे राहिलेली नको आहे आणि मी असल्याचा इथे त्याला त्रास होईल म्हणूनच नको. कदाचित बाळाचा आणि माझा सहवास पण नको असेल ना आकाशला, म्हणूनच तो नको म्हणत असेल, असं भूमी आता चेहरा पाडतच म्हणते. आणि त्याच वेळेला आता पौर्णिमा रागिनी अभिजित यांना जिंकल्यासारखं वाटत असतं. प्रशांतला ती म्हणते की चल रे बाबा प्रशांत, आपण जाऊया, असं म्हणून प्रशांत आणि भूमी आता निघत असतात. दरवाजापर्यंत येऊन पोचतात. तेवढ्यातच आकाश आवाज देतो की थांब भूमी, तिथेच थांब. आता भूमी जेव्हा थांब असा आवाज देते त्याच वेळेला रागिनी मात्र घाबरते. आता रागिनी म्हणते की झाली, आता सगळी वाट लागली. त्यानंतर आता इथे भूमी ही खूप खुश होते, कारण फायनली आकाशने तिचं ऐकलेलं असतं आणि आकाशने तिच्या म्हणण्याप्रमाणे केलेलं असतं. तेव्हा आता प्रशांत आणि भूमी एकमेकांकडे बघतात आणि खूप खुश होतात. आणि इथे रागिनीचा मात्र चेहरा पडलेला असतो. प्रशांत आणि भूमी हे आनंदाने एकमेकांकडे बघत असतात आणि आकाश म्हणतो की भूमी थांब, तू नको जाऊस. आणि याचा आनंद आता त्यांना दोघांना झालेला असतो. फायनली त्यांचा जो काही प्लॅन आहे तो यशस्वी झालेला असतो. आता प्रशांत आणि भूमी पुन्हा माघारी फिरतात आणि पुन्हा भूमी समोर जाते आणि म्हणते की आकाश, मला वाटलंच होतं तू मला या घरातून जाऊ देणार नाही, कारण काही झालं तरी माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे आणि तू बाळाचा आणि माझा विचार नक्कीच करतोस, कारण आमच्याबरोबर तुला राहायला नक्कीच आवडेल. हो ना आकाश, तुला तुझ्या बाळाचं प्रेम हवं आहे ना, असं म्हणून आता भूमी ही आकाशला अगदी प्रेमाने हातावर चेहऱ्यावर हात फिरवते. आणि ते सगळं पाहून रागिनी आणि पौर्णिमा ह्या दोघीजणीही खूपच जळफळत असतात. तर आता प्रशांतला भूमी म्हणते की अरे प्रशांत, काय बघतोयस तू, ये ये, माझी बॅग घेऊन ये, इथे थांब, असं म्हणून ती त्याला यायला सांगते. आणि त्यानंतर आता इथे रागिनी ही तिच्याकडे बघतच राहते. त्याच वेळेला आता अभिजित म्हणतो की भूमी, बस कर ही तुझी नाटकं. तुझ्या लक्षात येते का, आता तू मोठी आकाशची बायको असण्याचं नाटक मिरवतेस, सांगतेस की मी आकाशची बायको आहे, परंतु तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, तू विसरलीस का गं, जेव्हा तू हे घर सोडत होतीस तेव्हा तू काय म्हणाली होतीस मोठ्या तोऱ्याने, की जोपर्यंत मी रागिनींविरुद्ध पुरावा काढत नाही, पुरावे आणत नाही, तोपर्यंत मी या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही, असं तू मोठ्या तोऱ्याने म्हणाली होतीस. तेव्हा भूमी म्हणते की हो ना, लक्षात आहे ना माझ्या, मी म्हणाले होते ते, आणि दाखवले ना पुरावे मी. आकाशसमोर मी एक नाही तर चांगले 2-2 पुरावे सिद्ध केले, परंतु काय करणार, आकाशचा माझ्यावर विश्वासच नाही ना. आकाशने त्याच्यावर विश्वास नाही ठेवला, कारण तेवढा त्याच्या डोळ्यावर तितकी अशी पट्टी मारली गेली आहे ना, कारण गैरसमजाची. मग काय, तो कशावरच विश्वास ठेवायला तयार नाही आहे. म्हणूनच आता त्याला मी पुरावे दाखवले, त्याचा विश्वास नाही. आणि मी म्हटलं आता बस झाले बाहेरून पुरावे शोधणे, आता घरात राहूनच मी सगळे पुरावे तर शोधूच शकते ना, म्हणून मी ते घरामध्ये आली आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की बस कर गं तुझी नाटकं, उगीच काही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस, आकाश भाऊजीच्या फिलिंग्सशी खेळू नकोस. तेव्हा भूमी म्हणते की हे बघ पौर्णिमा, तोंड बंद ठेवायचं. तुला कोणी विचारलंय का गं, मध्ये 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 टिवटिव कशाला करतेस, आणि तुझे काही आहे ना, तुझं या घरातलं अस्तित्व, ते तू या घरामधलं फक्त प्यादे आहेस, प्यादं, फक्त तुला वापरलं जाते. म्हणूनच जे काही प्यादी असतात ना, त्यांनी मोठ्या सोंगट्यांशी तोंड लावायचं नसतं, त्याच्यामुळे गप्प बस. पौर्णिमा म्हणते की बस कर भूमिताई, मला काही बोलू नकोस. तू या घरात केव्हा येशील जाशील, तुझ्या मनाप्रमाणे सगळं चालणार आहे का. त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते की हो का, म्हणजे आता तुझ्याकडून मला शिकावं लागेल का की कसं करायचं आहे आणि काय करायचं ते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे बघ, मला तुझे हे जे बोलणं आहे ना अजिबातच आवडत नाही. तुझं तोंड आधी बंद कर आणि आताच्या आता या घरातून निघून जा. आकाश भाऊजी बोलत नाही म्हणून जास्त करण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याच वेळेला इथे आता आजी चिडते आणि आजी म्हणते की पौर्णिमा, हे काय चालू आहे, घरामध्ये दत्त जयंतीचा उत्सव आहे आणि तुझं हे घरामध्ये भांडण कसलं आहे. मी काय सांगितलेलं आहे, वाद करायचे नाहीत, तोंडाला तोंड लावायचं नाही, ज्या काही गोष्टी आहेत त्या गपचूप बघायच्या आणि घरामध्ये भांडणं करायची नाहीत. मी तुला तेव्हाही सांगितलं की घरामध्ये वाद नको आहेत, म्हणून पुन्हा आता तू भूमी येण्यावरून वाद घालू नकोस. आता भूमी या घरामध्ये आहे याचा कोणाला काहीच प्रॉब्लेम नसावा, कारण भूमी स्वतः या मनाने गेली आहे आणि स्वतःच्या मनाने आली आहे. त्यामुळे भूमीला बाहेर जाण्याचं सांगण्यासाठी तू कोणीही नाही. तू भूमीला बाहेर जा किंवा काही असं काही बोलू शकत नाही.
भूमी या घरामध्ये आली आहे, तिला राहावंसं वाटतंय तर आनंदच आहे. आणि बाळ देखील या घरामध्ये आलंय असंच म्हणावं लागेल. म्हणूनच आता या सगळ्यामध्ये तू मध्ये मध्ये काही बोलू नकोस असं आजी आता पौर्णिमाला चांगलीच खवळते. आणि त्याच वेळेला त्या भूमीला फार मजा वाटते, कारण पौर्णिमाचं तोंड आता आजीने चांगलं सणसणीत थोबाडीने उत्तर केलेलं असतं. आता भूमी म्हणते की अरे प्रशांत, माझ्या पाकिटामधला, माझ्या बॅगमधला जरा तो पेढ्याचा बॉक्स तरी काढ. तेव्हा मग ती पेढ्याचा बॉक्स काढते आणि आकाश म्हणतो की हा पेढ्याचा बॉक्स. तेव्हा भूमी म्हणते की मी ज्या दिवशी घरात गेले होते ना, घरातून गेली होती, त्यावेळेला बाळपण या घरातून निघून गेलं होतं. मग आता मी या घरात आली आहे, तर बाळपण या घरामध्ये आलंय ना, म्हणूनच हा आनंदाचा दिवस आहे की नाही, की बाळ पुन्हा घरामध्ये आलंय, म्हणूनच हा पेढा. तेव्हा मग आता भूमी ही आजीला पेढा देते आणि आजी पेढा घेते आणि रागिणीला देते. तेव्हा रागिणी नको असं म्हणते. तेव्हा भूमी म्हणते की अहो नको नको, कशासाठी, खा हा पेढा, असं म्हणून ती आता भूमीला पेढा भरवते आणि तिला तोंडाने, गपचूप तोंडाने तो पेढा खावा लागत असतो. काहीही प्रतिकार येत नसतो, करताच येत नसतो. आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की आत्या तुमचा गजरा थांबा बघते, असं म्हणून ती भूमी आता रागिणीचा गजरा नीट करण्याच्या निमित्ताने म्हणत असते की रागिणी आत्या, आता तुम्हाला हे सगळं असंच बघावं लागणार आहे. तुम्हाला खावं लागणार, प्यावं लागणार, तेही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत. कारण आता भूमी परत आली आहे, त्यामुळे तुमचं आता जे काही प्लॅन आहेत ते करण्याचा प्रश्नच येत नाही. आता तुमचे सगळे प्लॅन मी हाणून पाडणार हे निश्चितच आहे, असं भूमी आता तिला म्हणत असते. आणि आत्या गजरा बरोबर झाला असं म्हणून ती आता बाजूला होते. छान आहे गजरा असंही म्हणते. तेव्हा आता आकाशकडे भूमी येते आणि आकाशला म्हणते की आकाश, हे घे पेढा, घे तुझ्यासाठी पेढा. त्याच वेळेला आता भूमी ही आकाशच्या हातामध्ये पेढा देते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी ही आकाशला घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते. आकाश म्हणतो की अगं काय हे आई, असं काय करतेस तू. तेव्हा मग आता ती म्हणते की अरे चल तरी. बघ आकाश, भूमी आज पुन्हा घरामध्ये आली. मी असं म्हणत नाहीये की भूमी आले ते काही वाईट झालंय, उलट चांगलंच झालंय की भूमी या घरामध्ये पुन्हा आलीये. पुन्हा आपल्या घरामध्ये ती आली याचा आनंद. परंतु नक्कीच हे कोणीतरी दुसरं करतंय. तू बघितलंच का रे तिला, ती कशी वागत होती की. तिचं वागणं ना जरा विचित्र होतं. म्हणजे नेहमीप्रमाणे आपली भूमी जशी वागते ना, तशी नव्हती ती. तिचं वागणं जरा काही वेगळंच होतं. आणि मी तुला बघ काल सांगितलं होतं की फोन करून, म्हणजेच तुम्हाला मेसेज केला होतास की हे सगळं आपण दत्त जयंतीनंतर बघू. बघ त्याचे पेपर्स मी तयार केलेले आहेत. भूमीने जे काही घटस्फोटाचे पेपर्स पाठवले त्याच्यावर आपण तिला डिफेन्सचा रिप्लाय देऊया, असं मी तुला सांगितलं. आणि ते पेपर्सही तयार झालेत. आता तू त्याच्यावर सही कर, म्हणजे कसं आहे ना, सगळं काही क्लिअर होऊन जाईल. तेव्हा आता आकाशला मात्र कळत नसतं की आई काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आकाश म्हणतो की आई, अगं तू काय बोलतेस, कसले पेपर आणि कसला डिफेन्स, मला काही कळत नाहीये. तेव्हा मग आता भूमीला विचार करत असती म्हणते की काय, अरे आकाश तू असं काय बोलतोयस की तू हे सगळं वाचलं नव्हतंस. अरे आकाश, काल बघ ना, जेव्हा मी तुला फोन केला होता तेव्हा तू मला मेसेज पण केला होतास की ठीक आहे आई, आपण हे सगळं दत्त जयंतीनंतर बघूया. तेव्हा तू म्हणतो की नाही ग आई, अगं मी तुझा फोनच उचलला नव्हता. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ, तूच मला मेसेज केलायस ना की माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन आहे, तू बोललीस ते कळले, उद्या दत्त जयंतीची पूजा झाली की आपण म्हणतोस त्याप्रमाणे करूया, असंच तर तू म्हणाला होतास. हे बघ वाच मेसेज. तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं आई, हा मेसेज मी तुला केलाच नाहीये मुळी. तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश, तू जर मला हा मेसेज केला नाही तर मग हा मेसेज मला केला तरी कोणी, असं ती बोलायला लागते. त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणत असतो की आई, मला खरं खरं सांग की हे सगळं नेमकं काय आहे, काय चाललंय, मला खरंच काही कळत नाही. त्याच वेळेला आता इथे ती म्हणते की जेव्हा मी तुला कॉल केला, म्हणजेच कॉल करण्याच्या अगोदर सकाळी ऑफिसमध्ये गेलास तेव्हा तुझ्याबरोबर कोण होतं. भूमीला तो आठवतो आणि म्हणतो की अगं मी जेव्हा घरी, म्हणजेच ऑफिसमध्ये गेलो इथून घरून तुम्हाला बाय बोलून, तेव्हा तिथे ऑफिसमध्ये भूमी होती आणि भूमी आणि मी एकत्र ब्रेकफास्ट केलं आणि त्यानंतर मी फ्रेश व्हायला गेलो. तेव्हा मग आता ती म्हणते की बघ, मी तुला सांगितलं ना भूमी, बहुतेक हे सगळं भूमीनेच केलं असावं. अरे आपली भूमी अशी कधी नव्हती. अरे ती अचानक अशी कशी का वागायला लागली आहे, मला खरंच काही कळत नाहीये. आकाश, मला तरी वाटतंय की हे सगळं ना भूमी कोणाच्या तरी अधिपत्याखाली करते. ती कोणाच्या तरी म्हणण्यावरून हे सगळं करते. आपण भूमीला नाही तर त्या समोरच्या व्यक्तीला सडेतोड उत्तर दिलं पाहिजे, जे ही सगळं भूमीला करायला भाग पाडते. तू सही कर, असं ती म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो की नाही आई, अगं जर भूमी इथे राहायला आली आहे स्वतःहून तर मग आपण उगीच कशाला त्यात प्रॉब्लेम करायचा आहे, असं आकाश म्हणत असतो. तर इकडे भूमी ही खोलीमध्ये येत असताना तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की थांब, हे बघ भूमिताई, तू कुठे निघाली आहेस. ती म्हणते की मी माझ्या रूममध्ये निघाली आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की
तू तुझ्या रूममध्ये कोणत्या हक्काने तुझ्या रूममध्ये जातेस? अगं, तुला तुझ्या खोलीमध्ये जायचं नाहीये, कारण तू आली आहेस ना इथे पाहुण्यासारखी आली आहेस. त्याच्यामुळे तू आता या खोलीमध्ये म्हणजेच आकाश जिजूंच्या खोलीमध्ये राहू शकत नाहीस. तू आकाश भाऊजींच्या खोलीमधून निघून जा. म्हणजे तू गेस्ट रूममध्ये राहायचंस. मागे आलेलीस तेव्हा कशी गेस्ट रूममध्ये राहत होतीस ना, तेव्हाही आता तुला गेस्ट रूममध्येच राहायचंय. तेव्हा आता भूमी म्हणते की अच्छा, म्हणजे तू मला सांगणार आहेस का की मी कुठे राहायचं आणि कुठे नाही? तेव्हा ती म्हणते की हो, कारण तुमचा घटस्फोट होणार आहे ना, मग तुम्ही या रूममध्ये एकत्र राहायचं नाही म्हणजे नाही. आणि हे ऐकल्यावर आता भूमी म्हणते की हे बघ पौर्णिमा, हे सगळं सांगायला ना तू कोणी नाही आहेस. आणि खरं तर वयाने आणि माझं जे काही या घरातलं स्थान आहे यापेक्षा तू खरंच खूप लहान आहेस. त्याच्यामुळे माझ्यासमोर तू हे काही बोलायचं नाही, मी कुठे राहायचं आणि नाही. तेव्हा मग अभिजित येतो आणि म्हणतो की हो, बरोबर बोलतीये पौर्णिमा, तू आकाशच्या रूममध्ये राहू शकत नाहीस. तेव्हा भूमी म्हणते की ओ, अरे आलास, तू पण आलास. मला वाटलंच होतं की बायकोची शेपूट ही लवकरच मागे मागे येईलच. आणि मग तुला काय वाटतं की मी या रूममध्ये राहणार नाही? मी आता वेळ करून दाखवणारच आहे. आता ॲक्च्युली वेळ आली हे सिद्ध करण्याची की मनात कोणाच्या मनभर आणि कणभर किती प्रेम आहे ते सगळं. आता इथे ती म्हणते की आत्ता वेळ आली आहे ती म्हणजे धक्का नंबर 3 समोर बघण्याची. आता तुम्हाला धक्का नंबर 3 हा दाखवलाच पाहिजे, असं भूमी आता त्या दोघांनाही बोलते. आणि या सगळे ऐकून दोघांनाही आता जबरदस्त भीती वाटत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भूमी म्हणत असते की आत्या, अहो तुम्ही किती काम करता, किती दगदग करता, म्हणूनच म्हटलं की तुमचा जरा भार कमी व्हावा, तुमच्यावरचा कामाचा भार कमी झाला पाहिजे. कारण अहो तुमचं आता वय झालेलं आहे, मग वयाप्रमाणे तुम्ही तितकं काम करणंही बरोबर नाही. त्याच वेळेला आता इथे रागिनी म्हणते की मला कळत नाहीये की हे सगळं काय सुरू आहे. नाही म्हणजे की तू नेमकं काय म्हणण्याचा प्रयत्न करते मला काहीच कळत नाही.